and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 11. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. नमस्ते, मी सुनीता घोरपडे. आज शेजारी रंजनाच्या घरी काहीतरी गंमत चाललीये आणि इथे संतोष शरद दादाला मराठी शिकवायला बघतोय. ओके शरद दादा, बोल मराठीत. माय मदर इज अ डॉक्टर. से इट इन मराठी. माझ्या आय डॉक्टर आहे. करेक्ट. माझ्या आय डॉक्टर आहे. काय म्हणाला शरद दादा? माझा आय? अरे आय नाही, आई. माझी आई. आई. माझी आई डॉक्टर आहे. गुड. करेक्ट. माझी वडील. नो नो. ए लवकर या, ए लवकर या, आमच्याकडे नवीन टीव्ही आलाय. या लवकर बघायला. ए रंजना, गप्प बस ग, मी त्याला मराठी शिकवत आहे. नाही नाही, ते राहू देत. शरद दादा, नो मराठी. माय न्यू टीव्ही. कम सी माय हाऊस. न्यू टीव्ही. अरे वा, आला का नवीन टीव्ही? छान, चला आपण जाऊया बघायला. कम शरद. मी पण येतो. आई, मी सगळ्यांना घेऊन आलीये टीव्ही बघायला. या सुनीता ताई, बघा आमचा नवीन टीव्ही. अरे वा, अभिनंदन. हा शरद आमचा पाहुणा बरं का, चेन्नईहून आलाय. तो मराठी शिकायचा प्रयत्न करतोय आणि मुलांना इंग्रजी पण शिकवतोय. नमस्कार. गुड मॉर्निंग. हो हो, गुड मॉर्निंग. ओ रंजना, नाइस न्यू टीव्ही. रंजना, इंग्रजीत बोल की. आय हॅव अ टीव्ही. नाही, पण आय हॅव म्हणजे माझ्या एकटीचाच टीव्ही आहे असं होतं. पण आमच्याकडे टीव्ही आहे हे कसं म्हणायचं? वी हॅव अ टीव्ही. वी हॅव अ टीव्ही. आय हॅव अ टीव्ही म्हणजे माझ्याकडे टीव्ही आहे. वी हॅव अ टीव्ही म्हणजे आमच्याकडे टीव्ही आहे. येस, दॅट्स राईट. वी ऑल्सो हॅव अ टीव्ही. ओ, यू ऑल्सो हॅव अ टीव्ही. येस, वी हॅव अ टीव्ही. यू हॅव अ टीव्ही म्हणजे तुमच्याकडे टीव्ही आहे. आय हॅव अ टीव्ही म्हणजे माझ्याकडे टीव्ही आहे. येस, वी हॅव अ टीव्ही म्हणजे आमच्याकडे टीव्ही आहे. हे पेढे घ्या हा आमच्या टीव्हीचे आणि चहा ठेवते, बसा ना. आई, मी करू चहा? नको बाळ, तू इंग्रजीत गप्पा मार, मी करते चहा पटकन. सुनीता मावशी, मला शरद दादाला विचारायचंय, त्याच्याकडे टीव्ही आहे का? कसं विचारू? असं विचार. डू यू हॅव अ टीव्ही? शरद दादा, डू यू हॅव अ टीव्ही? येस, आय डू. सुनीता मावशी, डू यू हॅव अ टीव्ही? नो, आय डोंट. मला नाही आवडत टीव्ही बघायला. आता टीव्ही टीव्ही बस. हं, माझी सायकल बघितली? आय हॅव अ सायकल. गुड. संतोष, डू यू हॅव अ सायकल? नो, आय डोंट. शरद दादा, डू यू हॅव अ सायकल? नो, आय डोंट. आय हॅव अ मोटरसायकल. मोटरसायकल? घ्या ना चहा आणि मुलांनो लाडू घ्या हा. थँक यू. थँक्यू. आता थोडा वेळ टीव्ही बघायचा का? हो हो, चला. हो हो संतोष, चल टीव्ही बघूया. पाठाच्या या भागात
आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. I have a cycle. You have a cycle. We have a motorcycle. Do you have a radio? Yes, I do. Do you have a TV? No, I don't. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी तुम्ही सर्वजण काही वाक्य माझ्या मागे म्हणा. आपण सायकलबद्दल इंग्रजी वाक्य म्हणूया. पहिलं वाक्य आहे, आय हॅव अ सायकल. माझ्याकडे सायकल आहे. तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा बरं. आय हॅव अ सायकल. आता दुसरं वाक्य, तुझ्याकडे सायकल आहे. यू हॅव अ सायकल. तुम्ही माझ्या मागे म्हणा. यू हॅव अ सायकल. आणि तिसरं वाक्य आहे, आमच्याकडे सायकल आहे. वी हॅव अ सायकल. म्हणा बघू. वी हॅव अ सायकल. गुड. आता काय करायचं ऐका हं. प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मग त्यांनी किंवा तिनी इंग्रजीत म्हणायचं, माझ्याकडे पेन आहे किंवा माझ्याकडे पेन्सिल आहे. तुमच्या सर्वांजवळ पेन किंवा पेन्सिल असेल ना. मग इंग्रजीत आय हॅव अ पेन किंवा आय हॅव अ पेन्सिल असं म्हणायचं. प्रत्येक वेळेला घंटा वाजली की एकेका मुलांनी उभं राहून बोलायचे. टीचर मदत करतील. एक मूल उभं आहे का? तुझ्याकडे काय आहे ते इंग्रजीत सांग. आय हॅव अ पेन किंवा आय हॅव अ पेन्सिल असं म्हणालीस का? गुड. आता दुसरं कोणीतरी. एक जण उभं आहे का? तुझ्याकडे काय आहे ते इंग्रजीत सांग बरं. पुन्हा दुसरं कोणतरी. एक जण उभं आहे का? इंग्रजीत सांग तुझ्याकडे काय आहे. एक मूल उभं आहे का? तुझ्याकडे काय आहे ते इंग्रजीत सांग.
आय हॅव अ पेन किंवा आय हॅव अ पेन्सिल असं म्हणालीस का? गुड. वेगवेगळे शब्द वापरून तुम्ही अशीच वाक्य तयार करू शकाल नाही का? आय हॅव अ सायकल, आय हॅव अ TV, I have a brother, I have a sister. आता मी एकेकाला विचारणार आहे. Do you have a pen? तुझ्याकडे पेन आहे का? तुम्ही आधी प्रश्न ऐका आणि नंतर माझ्या मागे प्रश्न पुन्हा म्हणा. Do you have a pen? आता प्रत्येक घंटेला टीचर एका मुलाला उभं करतील. तो किंवा ती माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर देईल. जर तुमच्याजवळ पेन असलं तर येस, आय डू असं उत्तर द्यायचं आणि नसलं तर नो, आय डोंट असं उत्तर द्यायचं. म्हणजे मी प्रश्न विचारताना डू यू हॅव अ पेन असं विचारीन. उत्तरात तुम्ही येस, आय डू किंवा नो, आय डोंट असं म्हणायचं. उभं राहिलं का कोणी? इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ पेन? आता दुसरं कोणतरी उत्तर देईल. डू यू हॅव अ पेन? आता तू सांग. माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ पेन? गुड. आता 1 ते 20 अंकांचं इंग्रजी गाणं पुन्हा एकदा ऐका आणि रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. मित्रमैत्रिणींनो, आज शिकलेली वाक्य तुम्ही एकमेकांशीही बोलू शकाल नाही का? पण आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांनाही त्यांच्याकडे काय आहे याबद्दल इंग्रजीत बोलायला सांगतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का? I learn English. I learn English. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात